नगरपालिका समोरील साई मल्हार चौक ते धनगर आली ते वीर सावरकर रोडचे डांबरीकरणाचे काम भर पावसामध्ये करण्यात आले। त्यामुळे पावसामध्ये डांबर टिकत नाही, त्यामुळे रस्ता उखडला गेलाय। त्यामुळे स्थानिक नागरिक संतप्त झालेत आणि ठेकेदारी सदर रस्त्याला चुना लावण्याचं सुद्धा बोललं जात आहे। ह्या रस्त्याला फेब्रुवारी महिन्यामध्ये मंजुरी मिळालेली होती, पण ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे हा रस्ता रखडला गेलेला होता। तर हा रस्ता रोहे शहरामधला मुख्य रस्ता आहे आणि ह्या रस्त्याला नागरिकांची वर्दळ असते। तसंच धनगर आलीची वस्ती ह्या रस्त्याला येते, त्यामुळे ह्या ठिकाणी तटकरेंचे डावे उजवे सुद्धा ह्या ठिकाणी राहतात, पण ते निकृष्ट विकासाबाबत काहीही बोलू शकत नाहीत। पण भर पावसामध्ये डांबर टाकल्यामुळे रस्त्याचं खूप नुकसान झालंय आणि रस्त्याची पूर्वी होती तशीच परिस्थिती होणार आहे। काही दिवसांपूर्वीच रोहे शहरामधल्या विकास कामांची पाहणी खासदार सुनील तटकरे यांनी केलेली होती, पण हा रस्ता खासदार सुनील तटकरेंना दिसला नाही का, असं सुद्धा जनतेकडनं बोललं जातं। ज्या ठेकेदाराला हे काम दिलंय तो ठेकेदार नियम अटी शर्तीमध्ये बसत नाही, मग त्याला काम कसं काय दिलं गेलंय हा सुद्धा मुद्दा उपस्थित झालाय। रोहे शहरामध्ये विकासाची कामं ही जनतेसाठी आणि मतदारांसाठी होत आहेत की ठेकेदार आणि पुढारी यांच्यासाठी होत आहेत, असं सुद्धा काही जण खासगीमध्ये बोलतायत। तर ह्याबाबत स्थानिक कार्यकर्ते प्रकाश कोळी यांनी ह्या रस्त्याबाबत तीव्र नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे की ठेकेदाराची आणि अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे केली गेली आहे। कामाची दर्जा जर पाहता आता जागोजागी काम हा उखडलेलाच आहे, हे तुमच्या निदर्शनास सुद्धा आलंच असेल आणि मीही त्याची तक्रार आता माननीय शिवसाहेबांकडे ती करत आहे। एकतर ऐन पावसाळ्यात हा काम करायची घाई करण्यात आली, त्याच्यापूर्वी तो काम करायला पाहिजे होता, तर एवढा लेट करून त्याचं तात्पर्य काय हेच कळलेलं नाही। आणि नंतर काही निकष नगरपालिकेने जे धाब्यावर बसून ही कामं दिलेली आहेत, ॲक्च्युली ते डांबर प्लॅन्टवाल्यांना हा काम द्यायला अपेक्षित होतं, पण ते एका एजन्सीला देऊन त्यात काय गोलमाल झाला याचा आता पत्ता मी काही तक्रारी केल्यानंतर ह्याचा लावणारच आहे सुगावा। तरीसुद्धा सध्या कामाचा दर्जा पाहता काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे हे दिसण्यात येत आहे। मी नगरपालिकेच्या शिवसाहेबांकडे याची तक्रार केलेलीच आहे। पुनश्च एकदा मी आता कागदोपत्री सगळी तक्रार करून याचा पाठपुरावा मी योग्य प्रकारे करणार आहे। तरीसुद्धा आता तुम्ही कामाचा जर दर्जा पाहिला, एक तर MPMचा कोणत्याही प्रकारचा लेअर हेड टाकलेला गेलेला नव्हता, जो काही 300 मीटरचा अपेक्षित होता तोही कुठेही टाकलेला नाही आहे, त्याची आता मी पाठपुरावा करत आहे। कारण याच्यात नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा काहीतरी गोडबंगला असल्याशिवाय या प्रकारचं काम इथे होऊ शकत नाही। साक्षात नगरपालिकेच्या समोर जर ही परिस्थिती असेल तर इतर भागात काय अपेक्षा ठेवणार आपण नगरपालिकेकडून। तरीसुद्धा माननीय खासदार तटकरे साहेब, मंत्री महोदय आदिती तटकरे आणि आमचे कार्यसम्राट आमदार हे तत्पर असलेले अनिकेत भाई तटकरे आणि आता समीर शेडगे साहेब यांनी कृपया ह्याच्यात लक्ष देऊन याचा निरसन करावा अशी मी त्यांना विनंती करत आहे आणि ते नक्कीच करतील, कारण की एवढा निधी त्यांच्या माध्यमातून इथे येत आहे त्याचा विनियोग मात्र चांगल्या प्रकारे होत नाही असं दिसत आहे।